नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे आणि त्याची अपडेट आपल्या सर्वांसाठी अपडेट आहे की जिल्हा परिषद आस्थापनेवरील शिक्षक संवर्गातून विविध पदांवर पदोन्नतीसाठीची कालबद्ध कार्यपद्धती विहित करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाचा 29 जुलैचा म्हणजेच कालचाच शासन निर्णय आहे. या शासन निर्णयामध्ये महत्त्वपूर्ण संदर्भ दिलेले आहेत, जसं की यापूर्वी सामान्य प्रशासनाचा जो 1/8/2019चा शासन निर्णय आहे, त्यानंतर 14/5/2026चं पदोन्नती संदर्भात शिक्षण संचालक प्राथमिक यांचं पत्र आहे आणि रिट याचिका क्रमांक 4574/2026 माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी पारित केलेला 10/7/2026चा जो न्याय निर्णय आहे. ही 3 महत्त्वपूर्ण संदर्भांवर ह्या शासन निर्णयाच्या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला मी देणार आहे. जिल्हा परिषद आस्थापनेवर जे शिक्षक संवर्ग आहे त्यांच्यामधून विस्ताराधिकारी शिक्षण, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक या पदांवर त्या पदाच्या सेवाप्रवेश नियमाच्या तरतुदीनुसार पदोन्नती देण्यात येते. ही पदोन्नती देत असताना ज्येष्ठता आणि पात्रता या दोन्ही आधारावर दिली जाते. माननीय सर्वोच्च न्यायालयाने अंजुमन इश्सात तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणामध्ये 1 सप्टेंबर 2025 रोजी जो पारित केलेला न्यायनिर्णय होता, त्यानुसार TET किंवा CTET उत्तीर्ण होणे ही पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता ठरवली. सामान्य प्रशासन विभागाचा जो शासन निर्णय होता, त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने 1 सप्टेंबर हा पदोन्नती प्रक्रिया सुरू होण्याचा दिनांक ठरवण्यात आलेला आहे. या आधारावर संदर्भ क्रमांक 2 जे पदोन्नतीचे जे पत्र 14/5/2026ला संचालक प्राथमिक यांचं होतं ते निर्गमित करण्यात आलं आणि या पत्राच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये रिट याचिका दाखल करण्यात आली होती. त्याद्वारे त्या पत्राला आव्हान दिलं होतं आणि त्यानुसार जो न्यायनिर्णय माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने दिलेला निर्णय आहे तो 10/7/2026 रोजी निर्णय दिला आणि त्यानुसार 14/5/2026 रोजीचं पत्र रद्द ठरवण्यात आलं. त्याप्रमाणे संपूर्ण राज्यात पदोन्नतीची प्रक्रियामध्ये एकसूत्रता यावी यासाठी हे पत्र शासनाने निर्गमित केलेलं आहे आणि त्यानुसार हा शासन निर्णय आहे. तर या शासन निर्णयामध्ये महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी त्या आपल्याला मी सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे की 14/5/2026ला जे संचालक प्राथमिक यांचं पत्र होतं की पदोन्नतीच्या संदर्भातले काही नियम दिले होते, निकष दिले होते, काही कट ऑफ डेट दिली होती की ती 1 सप्टेंबर 2025 पूर्वीचे TET CTETच्या संदर्भात कट ऑफ डेट होती. त्याला 10/7/2000 रोजीच्या जो न्यायालयाचा निर्णय त्यानुसार ते पत्र रद्द करण्यात आलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जे शिक्षक TET आणि CTET उत्तीर्ण आहेत, या TET CTET उत्तीर्णसोबतच सेवाप्रवेश नियमानुसार त्यांना असणारा अनुभव आणि इतर अन्य अर्थ धारण करीत आहेत, त्यांचा समावेश पदोन्नतीच्या क्षेत्रात विचारात करण्यात आला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता पदोन्नती देताना ज्यांच्याकडे TET CTET उत्तीर्ण आहे आणि त्यांची आवश्यक अनुभव आहे, उदाहरणार्थ केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी पदवीधर शिक्षकाचा 6 वर्षाचा अनुभव त्या पदावर आवश्यक असतो. ज्यांचा 6 वर्षाचा अनुभव आहे आणि TET CTET उत्तीर्ण आहेत अशा सर्वांची एकत्रित सेवाज्येष्ठता यादी तयार होईल आणि त्याच्यानुसार तिथे पदोन्नतीची प्रक्रिया होईल. दिनांक 10/7/2026 पूर्वी ज्या जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशा पदोन्नत्यांना संरक्षण देण्यात येत आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की काही जिल्ह्यांनी 14/5/2026च्या पत्रानुसार पदोन्नती प्रक्रिया राबवली. 10 जुलै 2026 पूर्वी ज्या जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नती प्रक्रिया विस्ताराधिकारी शिक्षण, केंद्रप्रमुख, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक यांची पूर्ण केलेली आहे, या पदोन्नत्यांना संरक्षण देण्यात येत आहे. म्हणजेच त्या तशाच राहतील, त्या रद्द होणार नाहीत. ज्या ठिकाणी पदोन्नतीचे आदेश निर्गमित झाले त्या ठिकाणची पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे समजण्यात येईल. हे महत्त्वपूर्ण अपडेट याच्यात आहे. नंतर पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशा पदोन्नत्यांना संरक्षण प्रदान करण्यात आलं असलं तरीसुद्धा जे शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र ठरले असते मात्र 14/5/26च्या पत्राच्या अनुषंगाने अपात्र ठरल्या अशा शिक्षकांना यानंतर पदोन्नत झाल्यास पदोन्नतीच्या संवर्गातील त्यांची सेवाज्येष्ठता ही निम्न संवर्गातील परस्पर सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात येईल. म्हणजे उद्या त्यांच्यापेक्षा सिनियर लोकांचं प्रमोशन नंतर जरी होणार असलं तरी अशा शिक्षकांना पदोन्नतीनंतरची जी संवर्ग आहे त्याच्यामध्ये सेवाज्येष्ठतेचा जो
निकष आहेत ती निश्चित करण्यासाठी मात्र त्यांना फायदा होऊ शकेल. पदोन्नती प्रक्रियेमध्ये राज्यात संपूर्ण एकसूत्रता असावी यासाठी कार्यपद्धती दिलेली आहे. ती 2 प्रकारे दिलेली आहे. एक म्हणजे या चालू वर्षाच्या पदोन्नत्या कशा कराव्यात. या वर्षाची पदोन्नती ही ऑगस्ट 2026च्या पहिल्या आठवड्यामध्ये पदोन्नती समितीची बैठक घेण्यात यावी. पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकास जेवढे TET CTET उमेदवार उत्तीर्ण आहेत आणि त्यांच्याकडे आवश्यक पात्रता आहे यांच्या अर्हतासहित एकत्रित सेवाज्येष्ठतेचा विचार केला जाईल. पात्र उमेदवारांची पदोन्नतीसाठी शिफारस करण्यात यावी आणि ही संपूर्ण पदोन्नतीची प्रक्रिया लवकरात लवकर म्हणजे शक्य असेल तर ऑगस्टच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात 3ऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे जास्तीत जास्त कोणत्याही परिस्थितीमध्ये 31 ऑगस्ट 2026पर्यंत पूर्ण करावी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित झाल्यानंतरच पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली असे समजण्यात येईल. हा या वर्षासाठी आहे आणि पुढील वर्षापासून मात्र 1 जानेवारी रोजी तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करावी. 31 जानेवारी रोजी ती हरकती आणि सूचना विचारात घेऊन अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करावी. तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध नसल्यास 1 जानेवारी रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात यावी. 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारीच्या कालावधीमध्ये पदोन्नती समितीची बैठक घ्यावी. त्यानंतर TET CTET उमेदवारांचा विचार करून आवश्यक पात्रतेचा विचार करावा. पात्र उमेदवारांची शिफारससाठी पुढची 1 आठवड्यामध्ये कार्यवाही करावी. 31 मार्चपर्यंत पदोन्नतीचे आदेश पुढील वर्षापासून दरवर्षी व्हावेत अशी अपेक्षा यात दिलेली आहे. 31 मार्चपर्यंत पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यात आले असले तरी पदोन्नतीच्या ठिकाणी त्यांना रुजू होण्यासाठी मात्र त्या शैक्षणिक वर्षात न सोडता 2 मे रोजी पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करावे, जेणेकरून पुढच्या शैक्षणिक वर्षात ते त्या शाळेमध्ये किंवा त्या ठिकाणी कार्यरत राहतील, त्या कार्यालयात जातील. तर अशाप्रमाणे ही कार्यपद्धती सविस्तररित्या देण्यात आलेली या शासन निर्णयानुसार या कार्यपद्धतीचा अवलंब करणं जिल्हा परिषदांसाठी अनिवार्य आहे. सर्व जिल्हा परिषदांना हा नियम लागू राहील. याच्यामध्ये काटेकोर अंमलबजावण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर दिलेली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या न्यायनिर्णयाचे उल्लंघन होणार नाही अशी दक्षतासुद्धा यांनी घेणं अपेक्षित आहे. अतिशय सविस्तर असा शासन निर्णय आहे आणि या आदेशानुसार उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार 28/7/2026 अन्वये प्राप्त झालेल्या या त्या विभागाच्या संमतीनुसारच निर्णय निर्गमित केलेला आहे. कारण की ही सर्व पदं ग्रामविकास विभागाची आहेत आणि शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाचे आहे. त्यांच्या सर्व सहमतीनुसार शासन निर्णय निर्गमित आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी आहे.